सोलापूर शहरातील ऐतिहासिक व पारंपरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गाचे अधिकृत नामकरण करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने महापौर विनायक कोंडाले यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले। जगातील दुसऱ्या क्रमांकाची मानली जाणारी ही भव्य मिरवणूक दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत असल्याने या मार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्ग असे नाव देण्याची मागणी करण्यात आली। डफरीन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होणारी ही मिरवणूक एम्प्लॉयमेंट चौक, चांदणी चौक, रेल्वे स्टेशन, महात्मा फुले मार्केट, नवी पेठ, माणिक चौक, मंगळवार पेठ मार्गे पंचाची चावडीपर्यंत जाते। या ऐतिहासिक मार्गाचा समावेश महानगरपालिकेच्या गॅझेटमध्ये व टाउन प्लॅनिंग नकाशात करण्यासोबतच दिशादर्शक फलक उभारण्याची ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तसेच या मार्गावर खड्डेमुक्त व स्वच्छ रस्ते, अंडरग्राउंड वीज व्यवस्था, पुरेशी प्रकाश योजना, अतिक्रमण हटवणे, आरो पिण्याच्या पाण्याची सुविधा व महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागण्यांकडे महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण कांबळे यांनी केली। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सर्वप्रथम मी सोलापूरच्या तमाम नागरिकांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पक्षाचा अनुसूचित जाती मोर्चाचा शहराध्यक्ष या नात्याने मी आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे प्रशासन आहे, जी भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, त्यांना एक असं निवेदन मी या ठिकाणी दिलेलं आहे की वर्षानुवर्षे बाबासाहेब हयात असल्यापासून या ठिकाणी सोलापूरमध्ये बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी भीमानुयायी साजरी करतात आणि मागील अनेक वर्षापासून एक पारंपरिक मार्गाने बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी साजरी होते। मिरवणुकीचा मार्ग आता पारंपरिक जो सांगितलेला आहे त्या मार्गाला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्ग असं नामकरण करण्यात यावं ही माझी प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे। आणि जसं सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी मार्गाचं नामकरण महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे, त्याच धर्तीवर सोलापूरमध्ये जयंती मिरवणूक मार्गाचं नामकरण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्ग करावं आणि त्याच्या अनुषंगाने तो जो मार्ग आहे त्याचे जागोजागी दिशादर्शक फलक लावण्यात यावे आणि त्या मार्गाचा समावेश टाउन प्लॅनिंगमध्ये करून जगाच्या नकाशावर जेव्हा गुगल सर्च होईल त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्ग हा जगामध्ये कुठल्याही कोपऱ्यातून एका क्लिकवर अधोरेखित आणि दिसला जाईल अशी या ठिकाणी माझी इच्छा आहे। कारण बाबासाहेबांची जयंती ऐतिहासिक जयंती आहे। बाबासाहेबांची जयंती ही जागतिक दर्जाची जयंती सोलापूरातून साजरी होते। त्या जागतिक दर्जाला थोडंसं उंच करण्याचं काम हा मार्ग जर निर्माण झाला तर होईल आणि ते काम महापालिका प्रशासनाने घेतलं, भारतीय जनता पक्षाचं सरकार यांनी हे प्राधान्याने करावं आणि भारतीय जनता पक्ष हा बाबासाहेबांच्या प्रती किती प्रेमी आहे, किती दर्दी आहे हे दाखवून द्यावं अशी माझी नम्र विनंती या ठिकाणी। निवेदन तुम्ही दिलेलं होतं का हे पहिल्यांदाच देत आहात? मला वाटतं पहिल्यांदाच अशा प्रकारचं निवेदन कोणीतरी देते आणि त्याचं कारण मी बनतोय याचा मला एक आनंद आहे। कारण विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत आणि त्यांची जयंती साजरा करत असताना एक छोटासा माझा एक सहभाग या बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये असावा म्हणून मी पहिल्यांदाच अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। आणि अगोदर आता बोलण्यात आलं होतं की जागोजागी लाईटिंगची सुविधा करावी प्रमुख मार्गावरती, मग त्याचा खर्च किती येणार आहे, त्याचा खर्च कोण उचलणार? मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की सोलापूरचे पोलीस आयुक्त दर वेळेस मीटिंग घेतात, दोन्ही मध्यवर्तीचे आणि भीम प्रेमींचे, आणि तिथं वारंवार विचारतात की काही अडचणी आहेत का, काही अडचणीत आहे। मी म्हणतो 1952 पासून बाबासाहेब हयात असताना बाबासाहेबांची मिरवणूक आपण काढतो आणि आज 2026 आले, जवळपास म्हणजे आज बघा 70-75 वर्षापासून आपण ही जयंती काढतो आणि वारंवार आम्ही आयुक्तांना आणि तिथं महापालिकेचे अधिकारी असतात त्यांना एकच सांगतो की या रस्त्यावर खड्डे आहेत, या रस्त्यावर लाईट नाही, इथं अस्वच्छता आहे, इथं टॉयलेटची सुविधा नाही, हे किती वर्ष करायचं? हे कुठंतरी थांबलं पाहिजे ना। हा विषय थांबून आपण मोठ्या वेगळ्या विषयाकडे वळूया, म्हणून हा विषय कायमस्वरूपी मार्गी लावावा आणि त्यासाठी किती अशी तरतूद येणार आहे साहेब? ही सुविधा फक्त आज जरी केली तर वर्षानुवर्षे इथल्या नागरिकांना पण ही सुविधा मिळणार आहे, त्याचा लाभ मिळणार आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर हे जर सुविधा मिळाल्या असतील तर त्याचा जास्त आनंद भीमानू आणले असं मला वाटतं। आणि खर्चाची बाब सोडा, आमच्या सरकारकडे भरपूर पैसे आहेत। सर्व सोलापूरकरांना सप्रेम जय भीम। आंबेडकर प्रेमी लोकांची आंतरिक इच्छा आहे की आमचे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष प्रवीणदादा कांबळे आणि शहराध्यक्ष रोहिणीताई यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूरमधली ही जी मिरवणूक आहे ही जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मोठी मिरवणूक आहे आणि सदर मिरवणूकचा पारंपरिक मार्ग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, डफरीन चौक, एम्प्लॉयमेंट चौक, फॉरेस्ट, चांदणी चौक, बॉम्बे बेकरी, रेल्वे स्टेशन, महात्मा फुले सुपर मार्केट, नई पेठ, माणिक चौक, मंगळवार पेठ, बाळीवेस
या मार्गाने पंचायत चावडे येथे विसर्जन असं आहे. आमची सर्व आंबेडकर प्रेमी जनतेची कळकळीची विनंती आहे की ह्या मिरवणुकीच्या मार्गाचं नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्ग असं करण्यात यावे व त्याचा समावेश सोलापूर महानगरपालिकेच्या गॅझेटमध्ये करावे आणि त्यासोबत खालील सुविधा जर दिल्या तर सर्व आंबेडकर प्रेमी आणि सोलापूरकर आनंदित होतील. त्यातले काही मुद्दे माझे सांगण्याची इच्छा आहे. नंबर 1, खड्डे आणि धूळमुक्त स्वच्छ रस्ते व्हावेत. सदर मार्गावर MSCBचे खुली वायरिंग अंडरग्राउंड कराव्यात. मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करावेत. मोठ्या झाडाच्या फांद्या अतिक्रमणे काढून टाकावेत. सदर मिरवणूक मार्गावर जागोजागी स्वच्छ थंड आरो पाण्याची सुविधा करावी. महिलांसाठी टॉयलेट आणि स्वच्छता उभारणी करावी. या निमित्ताने मी सर्व आंबेडकरी प्रेमी जनतेच्या वतीने विनंती करतो की ही सुविधा लवकर सर्व सोलापूरकर आणि त्याबरोबर आंबेडकर प्रेमी आनंदित होतील आणि त्यांना धन्य वाटेल. बाबासाहेबांना ही एक मोठी श्रद्धांजली दिल्याचं आम्हाला समाधान वाटेल. धन्यवाद. नमस्कार, मी सोमनाथ लीलावती चेतमल गोयल, भाजप SC मोर्चाचे अध्यक्ष श्री प्रवीणजी कांबळे यांना सुचलेली जी कल्पना आहे त्या सोलापूरच्या नावाला मानाचा तुरा आणि ऐतिहासिक क्षण म्हणजे त्यांचं सुवर्णाक्षरानं लिहिले जाईल अशी कल्पना सुचलेली आहे. त्यांची कल्पना अशी आहे की त्यांनी महाराष्ट्रातील पालखी मार्गानुसार सोलापुरात वर्षानुवर्ष होत असलेले डॉक्टर भीमरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीची जे मिरवणूक आहे त्या पालखी मार्गाच्या धर्तीवर ती सुशोभीकरण करावी. वर्षभर ती सुविधा आम्हाला मिळावी जेणेकरून सोलापूरचं नाव पुढं जाईल.